नैऋत्य मान्सूननं शनिवारी तळ कोकणात प्रवेश करत महाराष्ट्रातील पावसाळ्याची अधिकृत सुरुवात केली। मान्सूनच्या पुढील वाटचालीस वातावरण अनुकूल असल्यानं तो लवकरच राज्याच्या उर्वरित भागातही दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढील 48 तासात राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय। त्यानुसार आज कोल्हापूरसह राज्यातील 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून सोमवारी 21 जिल्ह्यांसाठी येलो तर 6 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय। दरम्यान आज सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, त्यामुळे वातावरणात सुखद गारवा जाणवत होता। महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर आज आणि उद्यासाठीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यामध्ये दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणेसह 25 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सोमवारी 21 जिल्ह्यांसाठी येलो तर 6 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय। राज्यातील कमाल तापमान पुढील 2 दिवसात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घटण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। पश्चिम महाराष्ट्रातील किमान तापमानातही पुढील 4 ते 5 दिवसात घट होण्याची शक्यता आहे।